Hello friends, good morning. I am Kapse sir. 11th class, subject English. Friends, today we are going to see the first section in our text. Look at the page number 25. On the page number 25, 1.3, the call of the soil, a scent of rice. The call of the soil, मातीची साद, तांदळाचा सुगंध. मातीची साद तांदळाचा सुगंध हा सुंदर असा लेसन व्यंकटेश्वरन व्यंकट अय्यर यांनी लिहिलेला आहे. तर व्यंकट अय्यर यांचा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आईस ब्रेकर्स. तर आईस आपल्याला माहिती आहे, घनरूपामध्ये अतिशय ठिसूळ अशा पद्धतीने बर्फ असतो आणि त्याला तोडणे अवघड असते, त्याला ब्रेक करायचे अवघड असते. परंतु बर्फ हा फुटतो. त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आईस ब्रेकर्स याचा अर्थ त्या ठिकाणी टॉपिकच्या सुरुवातीला काही प्रश्न ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत की ज्या आपल्याला थोडेशा अवघड आहेत, तेवढ्या इंटरेस्टिंग पण आहेत, महत्त्वाच्या पण आहेत. आणि मग अशा इंटरेस्टिंग, डिफिकल्ट अँड इम्पॉर्टंट. Look at the activities. 1.3 The call of the soil, a scent of rice, icebreakers. Complete the first activity. Discuss the following with your partner and complete the following sentences. One is done for you. Before eating apples brought from the market, I wash and peel them off because they are polished with wax. मार्केटमधून ॲपल्स आपण घरी घेऊन येतो आणि घरी आणल्यानंतर खाण्यापूर्वी त्याला आपण धुतो, पाण्याने स्वच्छ धुतो, त्याला पुसून घेतो. याचं कारण काय? तर अशा ॲपल्सवर वॅक्स केलेले असते, केमिकल्स असतात, इन्सेक्ट्स असतात, जर्म्स असतात आणि त्यामुळे आपण त्याला स्वच्छ करतो. सेकंड, इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. तर फार्मर्स मार्केटमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते? ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स या गोष्टी पाहायला मिळतात. आणि मग थर्ड ॲक्टिव्हिटी, फूड ॲडल्टरेशन मीन्स. फूड ॲडल्टरेशन याचा अर्थ ॲडिशन ऑफ समथिंग इन फूड टू इन्क्रीज द वेट, टू इन्क्रीज द क्वालिटी, टू इन्क्रीज द कलर. त्याला आपण फूड ॲडल्टरेशन असे म्हणू शकतो. कारण फूड ॲडल्टरेशन करताना त्याच्यामध्ये असे काहीतरी समथिंग ॲड करतात की त्यामुळे त्याचे वजन वाढते. हे सर्व केमिकल्सच म्हणायचं थोडक्यामध्ये. ऑर्गॅनिक फूड इज ग्रोवन बाय यूजिंग. आता सेंद्रिय अन्न कशा पद्धतीने निर्माण केले जाते? सेंद्रिय शेती आपल्याला माहिती आहे, शब्द आपण ऐकतो सर्व. वी आर फार्मर्स, आपण सगळे शेतीशी निगडीत शेतकरी आहोत, तर मग आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. तर ऑर्गॅनिक फूड हे कशापासून बनवले जाते? ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय यूजिंग ऑर्गॅनिक फर्टिलायझर. सेंद्रिय अन्न, सेंद्रिय पिके हे सेंद्रिय खतापासूनच घेतली जातात. कारण ज्या पिकांना, फळभाज्यांना सेंद्रिय खत वापरले जाते त्याला आपण ऑर्गॅनिक फूड असे म्हणतो. ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स
तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर कसं तयार करतो, सेंद्रिय खत कसा तयार केला जातो, सेंद्रिय फर्टिलायझर कशा पद्धतीने बनवले जाते. ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स फर्टिलायझर मेड ऑफ ॲनिमल मॅटर, ड्राईड अँड ग्रीन लिव्ज, प्लांट कंपोस्ट. प्लांट कंपोस्ट याला आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर असे म्हणतो. कंपोस्ट, प्लांट कंपोस्ट. पहा, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. आता पुढे एक जाल तक्ता आहे, वेब टेबल आहे, डायग्राम आहे, तो आपण पूर्ण करायचा आहे. राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर्स शॉप. आता आमच्याकडे जो ग्रोसर आहे किंवा जो किराणा वस्तू विक्रेता आहे, किराणा माल विक्रेता आहे, त्या ग्रोसर शॉपमध्ये या तांदळाच्या जाती आम्हाला मिळतात, पाहायला मिळतात, आम्ही खरेदी करतो. सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. See the second activity on the page number 25. Rice varieties available at my grocer shop. Yes, you can name, you can write down. You can write down on the textbook, you can write on your notebook. Basmati, yes. Kolam, then HMT, then चिन्नोर. या सर्व तांदळाच्या व्हरायटीज आहेत. आंबेमोहर, सांबा, इंद्रायणी, सोना मसुरी, या सर्व व्हरायटीज आपल्याला सांगता येतील. आफ्टर कंप्लीटिंग सेकंड ॲक्टिव्हिटी, फ्रेंड्स, वी हॅव टू सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. तर याच्यानंतर आपल्याला एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहायची आहे. फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँडपॅरेंट्स or parents the names of vegetables and fruits they had eaten in their childhood and mention how the vegetables and fruits are different from the ones today. पहा, थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या आईवडिलांकडून किंवा तुमचे आजी आजोबा आहेत, आईवडील आहेत, त्यांच्या बालपणात खाल्लेल्या भाज्या व फळे यांची नावे त्यांच्याकडून माहिती करून घ्या आणि हल्लीच्या काळातील भाज्या व फळे कशी वेगळी असतात हे नमूद करा. आता सध्याच्या फळे व भाज्या कशा वेगळ्या आहेत हे नमूद करायचे आपण. आता एक सर्रास आपण पाहतो, इन द अर्लियर डेज, सुरुवातीच्या काळामध्ये सिमला मिरची आपण पाहिली असेल, कॅप्सिकम, तर त्यामध्ये ग्रीन कलरचे होते. इन द अर्लियर डेज ग्रीन कॅप्सिकम, व्हाईट ग्रॅम, व्हाईट कोबॅच, व्हाईट कॉर्न. आता हे जे आपल्याकडे कोबॅच आहे ते पांढऱ्या रंगाचे, ज्याला आपण फुलकोबी म्हणतो, किंवा मका जी आहे ती पांढरी मका असायची आपल्याकडे. हे पूर्वीच्या काळी होतं, परंतु आत्ता काय झालेलं आहे, खूप बदल झालेला आहे. पहा, टुडे येलो अँड रेड कॅप्सिकम, लाल पिवळ्या रंगाची आपल्याला सिमला मिरची पाहायला मिळते. त्यानंतर पर्पल कलर कॉबेज, कॉबेजचा कलरसुद्धा पर्पल कलरचा पाहायला मिळतो. त्यानंतर येलो अमेरिकन कॉर्न. आता आपल्याकडे जे मका आहे, मक्याचे बी आपल्याला पिवळे दिसतात, तर ते इंडियन नाहीत, ते अमेरिकन आहेत. म्हणजे अशा नवीन व्हेजिटेबल्स भाज्या आलेल्या आहेत. न्यू व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स अवेलेबल इन इंडिया टुडे. त्या ठिकाणी बेबी कॉर्न आहे, किवी आहे, ड्रॅगन फ्रूट्स आहे. ह्या सर्व गोष्टी अलीकडे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे करत असताना हा टेबल पण आपण थोडंसं आणखीन वेगळ्या पद्धतीने पूर्ण करू. नेम ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट, शेप, कलर, टेस्ट. आता टेस्ट तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक फ्रूट्सचे. टेस्टमध्ये फारसा काही फरक पडलेला नाही. कलरमध्ये फरक आहे, शेपमध्ये सुद्धा फरक आहे. पहा, मँगो
First, you have to complete the table. Friends, name of the fruit, mango. How is the shape? Oval shaped shape, or we say the circular. Color, yellow. Taste, sweet. Next, watermelon. How is the shape of watermelon? Circular shape. Color, green color. And taste, sweet. Next, vegetable, bitter gourd and oblong, curved. How is the shape? Oblong, curve. Color, green. And the taste of bitter gourd? Yes, natural, bitter. Then next we can add one fruit. परत आणखीन एक आपण फळ याच्यामध्ये घेऊ. बनाना, केळी. केळीचा शेप कसा, आकार कसा असतो? कर्व, ऑब्लॉंग, ऑब्लॉंग असतो त्याचा आकार. देन कलर येलो अँड द टेस्ट स्वीट. पहा, त्यानंतर आपल्याला पुढील ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची याच पेजवर. पहा, यू माइट हॅव लर्न्ड अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. कदाचित तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीविषयी ऐकलेही असेल. मेक ग्रुप्स अँड डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट इट डाऊन. पारंपरिक शेती, कन्व्हेन्शनल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यामध्ये काय फरक आहे? कारण कन्व्हेन्शनल फार्मिंग आता अलीकडे तर अशा पद्धतीची झालेली आहे, सर्व रासायनिक शेती म्हणजे आपली कन्व्हेन्शनल फार्मिंग. तर ह्याच्यामधील फरक, डिफरन्स आपण सांगायचं आहे. आता पहा, कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये केमिकल फर्टिलायझर्स वापरले जातात. यस, फर्स्ट पॉईंट, केमिकल फर्टिलायझर्स. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. इकडे रासायनिक खते वापरतात कन्व्हेन्शनलमध्ये, तर ऑर्गॅनिकमध्ये त्या ठिकाणी जैविक, नैसर्गिक पद्धतीने बनवलेले बायोकंपोस्ट वापरले जातात. केमिकल पेस्टिसाइड्स. पहा, कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये केमिकल पेस्टिसाइड्स आर युज्ड. रासायनिक कीटकनाशके वापरले जातात. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नॅचरल ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स. देन कन्व्हेन्शनलमध्ये हायब्रिड्स, GM सीड्स युज्ड. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ट्रॅडिशनल सीड्स आर युज्ड. तर कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व केमिकल्स वापरले जाते. पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, त्यानंतर काही केमिकल्स फॉर कलर, केमिकल्स फॉर शेप, केमिकल्स फॉर वेट, केमिकल्स फॉर टेस्ट, केमिकल्स फॉर बेटर यील्ड. यासाठी अगदी हे सर्व केमिकल्स वापरले जाते. याच्या अपोजिट ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण पाहू. इन द ऑर्गॅनिक फार्मिंग chemicals are not used, strictly prohibited. Strict restrictions on use of pesticides, restrictions on the use of chemical fertilizers. Only natural fertilizers are used, natural organic pesticides are used, and organic farming improves fertility of the soil. हे फार महत्त्वाचे विद्यार्थ्यांना, कारण ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे जमिनीची, मातीची सुपीकता वाढते. हे फार महत्त्वाचं आहे. कारण ट्रॅडिशनल सीड्स आर युज्ड, ऑर्गॅनिक सीड्स आर युज्ड, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आर युज्ड. आणि हे कन्व्हेन्शनल फार्मिंग सध्याचं जे आहे ना पहा, हे हार्मफुल आहे. इट इज अ इंजुरियस टू हेल्थ. All seeds, fruits, vegetables, food items of conventional farming are
हार्मफुल, इंजुरियस टू हेल्थ. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये दे आर नॅचरल, गुड फॉर हेल्थ, हेल्दी. फ्रेंड्स, we have completed the activities icebreakers. Then we have to see the next page, page number 26. Very important information about writer. रायटर विषयी आपण खूप महत्त्वाचा चांगला अभ्यास इथे करायचा आहे. पहा, व्यंकटेश्वरन व्यंकट अय्यर हे आय टी सेक्टरमध्ये जॉब करत होते. 17 वर्ष त्यांनी मुंबईमध्ये IMB कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशनचं कार्य केलेलं आहे. आणि तो जॉब सोडून त्यांना शेती करण्याची इच्छा होती. आणि त्यांचे ध्येय, त्यांची जिद्द, त्यांची इच्छा कशा पद्धतीने पूर्ण केली यांची आणखीन बरीचशी खूप महत्त्वाची माहिती आपल्याला यामध्ये घेता येईल. सी द इंट्रोडक्शन ऑफ रायटर. व्यंकटेश्वरन means Venkat Iyer, born in 1966. Venkateswaran Iyer is a science graduate and certified project management professional. He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. ते सायन्स ग्रॅज्युएट आहेत. अगदी प्रमाणित त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले. व्यावसायिकसुद्धा पद्धतीने कार्य केलेले आहेत. IBM कंपनीमध्ये ते प्रोजेक्ट मॅनेजर, सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशनचं त्यांनी कार्य केलेलं आहे. आफ्टर 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. मुंबईमध्ये जॉब करत असताना 17 वर्षे सेवा केली आणि 2004 साली त्यांनी जॉब सोडला. आणि जॉब सोडून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेठ या गावामध्ये ऑर्गॅनिक फार्म, ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती त्यांनी सुरू केली. आणि म्हणजे अत्यंत महत्त्वाची माहिती पुढील पॅरेग्राफमध्ये पहा. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. 15 ते 17 वर्ष ज्यांनी तांत्रिक, टेक्निशियन, टेक्नॉलॉजीमध्ये कार्य केले आणि अशा तांत्रिक पद्धतीचे कार्य करून 17 वर्षानंतर असा व्यक्ती मूग, म्हणजे ज्याला आपण हिरवे मूग म्हणतो, त्याचे उत्पादन तो घेतो. कशा पद्धतीने हा बदल झाला आणि म्हणूनच त्यांनी हे सर्व ट्रान्झिशनचा अर्थ संक्रमण, अवस्थांतर, म्हणजे IT सेक्टरमधून शेतामध्ये काम करणे, हा जो ट्रान्झिशन आहे, हे जे संक्रमण आहे, हे सर्व त्यांनी मूंग ओव्हर मायक्रोचिप्स या बुक्समध्ये, या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले आहे. इट वॉज नॉट अ करिअर चेंज but a lifestyle change I was looking for, he says about his decision. A career change but a lifestyle change I was looking for, he says about his decision to shift to the quieter environs of a village. The environs of a village, ग्रामीण वातावरण. तर ग्रामीण एन्व्हायरमेंटमध्ये शांत, नीरस, सुंदर अशा ग्रामीण वातावरणामध्ये त्यांचे कार्य सुरू झाले. सातत्याने त्यांचे संशोधन कार्य चालूच असायचे. शेतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने त्यांनी कार्य सुरू केले पहा. ही इन्सिस्ट याचा अर्थ आग्रह धरणे. पहा,
ही इन्सिस्टेड ऑन practicing organic farming from the outset. The outset म्हणजे at start, in the beginning, प्रारंभी, सुरुवातीलाच शेती करत असताना ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी त्यांनी आग्रह धरला. ही वॉज रेझुलेट. आता रेझुलेटचा अर्थ दृढ निश्चय करणे, स्ट्रॉंग माइंड. तसे ते दृढ निश्चयी होते. कशाच्या बाबतीत? भरपूर आव्हानं होती. ही वॉज रेझुलेट इन स्पाईट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. कारण मुंबईमध्ये राहिलेला असा व्यक्ती ज्याने ग्रामीण भाग पाहिलेला नाही, खेडे माहिती नाही, शेती माहिती नाही, आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य ज्याचे मुंबई शहरामध्ये गेले, अशा आय टी सेक्टरमधील, अशा या IBM कंपनीत काम करणारा व्यक्ती, आय टी इंडस्ट्रीमधील व्यक्ती अचानक ग्रामीण भागात येतो, शेतात येतो आणि शेती करू लागतो. भरपूर आव्हानं त्यांना, अनेक चॅलेंजेस त्यांनी फेस केले. आणि मग हे सर्व चॅलेंजेस फेस करत असताना त्यांनी मात्र त्यांचा दृढ निश्चय ठाम होता, स्ट्रॉंग माइंडेड अशा पद्धतीचे असलेले अय्यर यांनी या ऑर्गॅनिक फार्ममध्ये खूप सुंदर काम केले, संशोधन केले. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. ही वॉज रेझुलेट इन स्पाईट ऑफ numerous challenges which he faced. Today, not only does he deliver lectures on organic farming, आज केवळ ते ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सुरुवात केली, आव्हानं पेलली, यश मिळवले, संशोधन केले, पेटंट मिळवले, खूप काही ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीत कार्य केले. आज केवळ ऑर्गॅनिक फार्मिंगवर, सेंद्रिय शेतीवर केवळ ते लेक्चर्सच देत नाहीत, तर today not only does he deliver lectures on organic farming but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. आणि मग मेक अ लिव्हिंग आणि मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. पहा आता प्रोपोगेट, एक दोन डिफिकल्ट न्यू वर्ड्स आहेत तुमच्यासाठी. प्रोपोगेट याचा अर्थ प्रसार करणे, प्रोपोगंडा माहिती आहे, तर प्रोपोगेट म्हणजे सर्क्युलेट करणे, प्रसार करणे. देन रॅवेज, तर रॅवेजचा अर्थ आपण इथे घ्यायचा विध्वंसित, रॅवेज. आणि मग NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जे सेवाभावी संस्था असतात. आणि मग अशा सेंद्रिय शेतीवर केवळ हे लेक्चर्सच देत नाहीत, तर सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे त्यांनी गट बनवलेले आहेत, अनेक शेतकऱ्यांचा समावेश त्यांनी करून घेतलेला आहे. त्याचबरोबर NGOमध्ये ते कार्य करतात, NGOच्या मदतीने त्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेतीविषयी कार्य करतात. आणि आपली जी जमीन आहे, शेती आहे, ती विध्वंसित होऊ द्यायची नाही असा ते विचार करतात. हे करत असताना त्यांची आपण माहिती आपल्याला आहेच की सुरुवातीला 4 शेतकरी फक्त त्या भागातले, त्या आदिवासी भागातले 4 शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी त्यांच्या बरोबर तयार झाले. त्यानंतर आज आपण पाहतो गेल्या वर्षापर्यंत जवळपास एक 70 ते 80 शेतकरींचा एक गट त्यांनी बनवलेला आहे. आणि मग आजसुद्धा ते त्या पेठ गावामध्ये शेतामध्ये कार्यरत असतात. विविध फळे, विविध भाज्या, वेगवेगळ्या पल्सेस, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ते मिळवतात. आणि विशेष म्हणजे याच त्यांच्या कार्यामध्ये त्यांची पत्नी मीना, या मीनाने खूप त्यांना सहकार्य केलेलं आहे. अगदी सर्व या संशोधनाच्या बाबतीमध्ये, माहितीच्या बाबतीमध्ये, पुस्तक लेखनाच्या बाबतीमध्ये, अनेक या सर्व गोष्टीमध्ये खूप मदत त्यांच्या पत्नीची त्यांना झालेली आहे. आणि विशेष म्हणजे आजसुद्धा एक सामान्य घर, त्याचबरोबर अनेक प्राणी आहेत त्यांच्या तिथे. विशेषतः म्हणजे डॉग्स, कॅट, हे सर्व असे काही, किंवा कॉक्स अँड हेन्स, बरेचसे प्राणी त्यांच्याकडे आहेत. खूप
चांगल्या पद्धतीने ते ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. प्रसार, प्रचार आणि कार्य हे फार महत्त्वाचे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीमध्ये व्यंकटेश्वरन उर्फ व्यंकट अय्यर यांनी केलेले आहे. फ्रेंड्स, आजच्या तासाला आपण 1.3 या लेसनचा आईस ब्रेकर्स अँड ॲन इंट्रोडक्शन ऑफ द रायटर हा भाग पाहिलेला आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये टुमॉरोज व्हिडिओ वी विल सी ऑन द लेसन कॉल ऑफ द सॉईल, अ सेंट ऑफ राईस. आता आपण लेसनला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तुमच्याकडे टेक्स्ट बुक असणं आवश्यक आहे. तुम्ही हे टेक्स्ट बुक पहा. त्यानंतर मी रीडिंग करेल, एक्सप्लेन करेल, काही डिफिकल्ट वर्ड्स, न्यू वर्ड्स त्याची पण एक्सप्लेन करेल. परंतु तुमच्याकडे नोटबुक, पेन हे असणं आवश्यक आहे. काही लेक्चरमध्ये काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला सांगितल्या जातात, एक्सप्लेन केल्या जातात, त्या तुम्ही रनिंग पॉईंट्स केल्या पाहिजे, लिहून घेतल्या पाहिजेत. यू शूड स्टडी व्हेरी केअरफुली. You should watch the videos very carefully and you have to take a notes, because note making is a skill, and if we take a notes carefully then we can understand the lesson. Okay friends, see you tomorrow.